तुमच्या आयुष्यात अलीकडे काही विचित्र गोष्टी घडत आहेत का? सगळं संपल्यासारखं वाटतंय, प्रयत्न खूप करत आहात, पण यश उशिरा मिळतंय, लोक दूर जात आहेत, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाही आहेत. मित्रांनो, अनेक आध्यात्मिक परंपरेमध्ये अशी श्रद्धा आढळते की आयुष्यात मोठा बदल येण्यापूर्वी काही संकेत दिसू शकतात. हे संकेत निश्चित भविष्यवाणी नसतात, पण अनेक लोक त्यांना आत्मपरीक्षण आणि आशेची संधी म्हणून पाहतात. म्हणून आज आपण पाहणार आहोत, नशीब बदलण्यापूर्वी देव देतो हे 12 संकेत नक्की समजून घ्या. आणि अशाच प्रेरणादायी, आध्यात्मिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1. अचानक जुन्या गोष्टी तुटायला लागतात. हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत मानला जातो. अनेक वेळा जेव्हा आयुष्यात नवीन अध्याय सुरू होणार असतो तेव्हा जुन्या गोष्टी हळूहळू दूर जाऊ लागतात. जुनी सवय तुटते, जुने वातावरण बदलतं, काही नाते दूर जातात, काही संधी सापडतात आणि आपल्याला वाटतं की सर्व काही बिघडत आहे. पण कधीकधी हा शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा होत असतो. 2. एकटेपणा वाढतो. अनेक लोक सतत सांगतात की आयुष्यात मोठा बदल होण्याआधी त्यांना एकटेपणा जाणवू लागतात. जे लोक नेहमी सोबत असायचे ते दूर गेले, गप्पा कमी झाल्या, लोकांपेक्षा स्वतःसोबत वेळ घालवावासा वाटू लागला. काही काळ कठीण असतो, पण याच काळात माणूस स्वतःला ओळखायला शिकतो. याच काळात मन मजबूत होतं. 3. सतत परीक्षा घेतल्यासारखं वाटतं. काही दिवस असे येतात की एक समस्या संपत नाही, तोपर्यंत दुसरी उभी राहते. आर्थिक अडचण, मानसिक ताण, नात्यामधील समस्या, कामातील अडथळे आणि मग मनात प्रश्न येतो, हे सगळं माझ्याबरोबरच का? पण अनेक आध्यात्मिक विचारधारणांमध्ये असं मानलं जातं की कठीण काळ माणसाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतो. 4. चुकीच्या लोकांचा खरा चेहरा दिसू लागतो. पूर्वी ज्यांच्यावर विश्वास होता त्यांचं खरं रूप दिसायला लागतं. कोण आपला आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे समजू लागतं. सुरुवातीला हे दुःखद वाटतं, पण दीर्घकाळात हीच गोष्ट आपल्याला चुकीच्या लोकांपासून वाचवते. 5. मन सतत बदलाची हाक देतं. अचानक जुन्या गोष्टींमध्ये मन लागत नाही. जुन्या सवयी कंटाळवाण्या वाटतात. नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची प्रेरणा मिळते. अनेक लोक हा संकेत दुर्लक्ष करतात, पण अनेकदा हीच आतून मिळणारी दिशा असते. 6. वारंवार एकच संदेश वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. कधी एकदा विचार पुन्हा पुन्हा ऐकू येतात. कधी एखाद्या पुस्तकात, व्हिडिओमध्ये, प्रवचनात किंवा संभाषणात एकच संदेश दिसतो. याकडे काही लोक योगायोग म्हणून पाहतात, तर काही लोक याला आयुष्याने दिलेली इशारा मानतात. महत्त्वाचं म्हणजे त्या संदेशाचा विचार करणं. 7. तुमच्यातील धैर्य वाढू लागतं. पूर्वी ज्या गोष्टीची भीती वाटायची त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मन अधिक स्थिर होतं. आव्हानापासून पळण्याऐवजी त्यांना सामोर जाण्याची तयारी निर्माण होते आणि हीच अनेकदा मोठ्या बदलाची सुरुवात असते. 8. अचानक योग्य लोक भेटू लागतात. कधीकधी आयुष्यात काही माणसं अचानक येतात. त्यांच्याशी झालेली एक छोटी भेटही मोठा परिणाम घडवते. ते तुम्हाला प्रेरणा देतात, योग्य सल्ला देतात, नवीन दिशा दाखवतात आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलू लागतो. मित्रांनो, हे संकेत प्रत्येकाला सारखेच दिसत असं नाही आणि हे कोणालाही मोठ्या बदलाची हमीही देत नाही. पण अनेकदा हे संकेत आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात, कठीण काळात आशा देतात आणि पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. मित्रांनो, मागच्या भागात आपण 8 संकेत पाहिले. आज आपण उरलेले 4 संकेत पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे संकेत कोणत्याही गोष्टीची खात्री देत नाही, पण अनेक आध्यात्मिक परंपरा आणि अनेक लोकांचे अनुभव सांगतात की आयुष्य मोठे बदल येण्यापूर्वी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडू लागतात. म्हणून या संकेताकडे अंधश्रद्धा म्हणून नाही, तर आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पहा.
9. जुन्या जखमा पुन्हा समोर येऊ लागतात. हा खूप खोल आणि महत्त्वाचा संकेत आहे. कधीकधी आपण भूतकाळातील काही वेदना विसरलो आहोत असं वाटतं, पण अचानक काही प्रसंग घडतात, काही आठवणी जाग्या होतात आणि जुन्या जखमा पुन्हा समोर येतात. सुरुवातीला हे त्रासदायक वाटतं, पण अनेक वेळा याचा अर्थ असा असतो की मन त्या जखमांना शेवटचा निरोप देण्यासाठी तयार होत आहे. कारण जे बरे व्हायचं असतं ते आधी समोर येतं. जुन्या वेदनांकडे पाहणं कठीण असतं, पण त्यांना स्वीकारणं आणि त्यातून शिकणं यामुळे मन हलकं होतं. अनेक लोक सांगतात की आयुष्यात मोठी प्रगती होण्यापूर्वी त्यांना स्वतःच्या भूतकाळाशी शांतता करावी लागते. म्हणून जर जुन्या गोष्टी आठवत असतील तर त्यांना घाबरू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. 10. कृतज्ञता वाढवू लागते. एक काळ असा येतो की माणूस सतत तक्रार करणं कमी करतो आणि जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिकतो. पूर्वी ज्या गोष्टी सामान्य वाटत होत्या त्या अचानक मौल्यवान वाटू लागतात. कुटुंब, आरोग्य, मित्र, घर, शांत झोप, साधं अन्न या गोष्टींची किंमत समजू लागते. हा खूप सुंदर बदल असतो, कारण कृतज्ञता माणसाचा दृष्टिकोन बदलते आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आयुष्यही सगळं दिसायला लागतं. ज्याला प्रत्येक गोष्टीत कमतरता दिसते तो कधीच समाधानी होत नाही, पण ज्याला छोट्या गोष्टींमध्येही आशीर्वाद दिसतात तो माणूस आतून श्रीमंत बनतो. 11. मनात अनपेक्षित शांतता निर्माण होते. हा संकेत अनेक लोकांच्या अनुभवात आढळतो. समस्या तसाच असतात, आव्हान तशीच असतात, परिस्थितीही पूर्णपणे बदललेली नसते, पण तरीही मनात एक वेगळी शांतता असते. पूर्वीसारखी घाई नसते, पूर्वीसारखी घाबरगुंडी नसते आणि सतत चिंता करण्याची सवय कमी होऊ लागते. कारण हळूहळू माणसाला समजू लागतं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या नियंत्रणात नाही आणि हा स्वीकारच अनेकदा मनशांतीची सुरुवात असतो. बाहेरचं जग बदलण्यापूर्वी अनेकदा आतलं जग बदलतं आणि ही सगळ्यात अंतर्गत शांतता खूप मोठी देणगी असते. 12. हार मानण्याची वेळ येते, पण तुम्ही हार मानत नाही. हा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली संकेत मानला जातो, कारण आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सगळं सोडून द्यावंसं वाटतं. प्रयत्न थांबवावे असं वाटतं, स्वप्न विसरून जावीत असं वाटतं आणि त्या क्षणी 2 मार्ग असतात, एक हार मानण्याचा, दुसरा अजून एक प्रयत्न करण्याचा. अनेक यशस्वी लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल तेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांनी शेवटच्या क्षणी अंधारातही एक पाऊल पुढे टाकलं, जेव्हा त्यांनी स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे गमावला नाही. कदाचित याच कारणामुळे हा संकेत इतका महत्त्वाचा मानला जातो, कारण नशीब बदलण्यापूर्वी अनेकदा माणसाची परीक्षा होते आणि त्या परीक्षेत टिकून राहणं हेच पुढच्या प्रवासाचं दार उघडतं. एक महत्त्वाचा जीवनधडा. मित्रांनो, आयुष्यात बदल घडणारी फक्त चिन्ह किंवा संकेत नसतात. बदल घडवतात तुमचे निर्णय, तुमची मेहनत, तुमचा दृष्टिकोन, तुमचा संयम आणि कठीण काळातही पुढे चालत राहण्याची तुमची तयारी. म्हणून संकेत दिसले तर त्यातून प्रेरणा घ्या, फक्त संकेताची वाट पाहू नका. स्वतःवर काम करा, नवीन कौशल्य शिका, चांगल्या सवयी लावा आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे आशीर्वाद सुरुवातीला अडचणीच्या रूपात येतात. कधीकधी बंद झालेलं एक दार आपल्याला योग्य मार्गाकडे वळवतं असतं आणि कधीकधी कठीण काळच आपल्याला आपली खरी ताकद दाखवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी उत्तम आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो आणि कमेंटमध्ये यश असे नक्कीच लिहा. धन्यवाद.